नाशिकमध्ये ऑगस्टमध्ये देखील येवल्यात पाणी टंचाई आहे। येवल्यात अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा होतोय। या संदर्भात गटविकास अधिकारी संदीप वाळ्याळ यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी रईस शेख यांनी। राज्यासह नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणं तुडुंब भरली आणि ओव्हरफ्लो झाली असली तरी नाशिकच्या पूर्व भागात अद्याप कोरडा आहे। अनेक तालुक्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात असून त्यातच येवला तालुक्यामध्येही टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। सध्या काय परिस्थिती आहे टँकरची हे जाणून घेऊया। आपण सोबत गट विकास अधिकारी वाळ्याळ सर आहे। महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम पट्टा आहे याच्यामध्ये पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झालेला असला तरी येवला तालुक्याचा जो उत्तर पूर्व भाग आहे हा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा आहे। तिथं अजून सुद्धा पुरेसा आणि समाधानकारक पाणी आलेलं नाही। त्याच्यामुळं येवला तालुक्यातील उत्तर पूर्व पट्ट्यातील 12 गावे आणि 23 वाड्यांना मिळून 9 टँकरच्या साह्याने 18 खेपा एवढा पाणी पुरवठा आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि त्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। येवला तालुक्यात यावर्षी 51 टँकर सुरू होते, परंतु येवला तालुक्यामध्ये जो पश्चिम पट्टा आहे तिथं पुरेसा पाऊस झाल्यामुळे आतापर्यंत आपण टप्प्याटप्प्याने 42 टँकर त्या ठिकाणी बंद केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।